पैशाच्या हव्यासापोटी कोण कोणत्या थराला जाईल असे सांगता येत नाही। रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर येथील दागिन्यांच्या हव्यासापोटी 2 अल्पवयीन मुलांनी हत्या केली असल्याची घटना म्हसळा पोलिसांनी उघडकीस आणली आहे। याबाबत सविस्तर माहिती अशी की रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील कणघर गावात शेवंती सखाराम भावे वय वर्ष 80 या एकट्याच घरात राहत होत्या। त्यांचा मुलगा कुटुंबासह नोकरीनिमित्त मुंबई महानगरपालिका हद्दीतील बोरिवली या उपनगरात वास्तव्यास आहे। मंगळवार दिनांक 27 जुलै 2025 रोजी शेवंती सखाराम भावे यांच्या घरातील टीव्ही बंद पडला होता। बंद पडलेला टीव्ही दुरुस्त करण्यासाठी राज बदललेले नाव वय वर्ष 16 वर्षे कणघर म्हसळा याला घरी बोलावून घेतले आणि त्याला शेवंती भावे यांनी बंद पडलेला टीव्ही दुरुस्त करण्यासाठी टीव्ही दुरुस्त करणार कोणी असेल तर बोलावून घे असे सांगितले। राज याने या संधीचा फायदा घेत त्वरित त्याचा मित्र अण्णा बदललेले नाव वय वर्ष 17 वर्ष खामगाव म्हसळा रायगड याला कॉल करून बोलावून टीव्ही दुरुस्त करण्याचा बहाणा करीत अण्णा याने वृद्ध महिला शेवंती सखाराम भावे यांच्याकडून 1000 रुपये टीव्ही दुरुस्त करण्याचे शुल्क मागून घेतले। शेवंती सखाराम भावे यांच्या घरातील टीव्ही दुरुस्त केल्यानंतर सुद्धा तो व्यवस्थित दिसत नसल्याकारणाने शेवंती भावे यांनी राज व अण्णा या दोघांना 23 जुलै 2025 रोजी संध्याकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घरी बोलावून घेतले। शेवंती भावे यांनी राज व अण्णा या दोघांना टीव्ही दुरुस्त करून ही टीव्ही दुरुस्त का झाला नाही याचा जाब विचारला असता त्या तिघांमध्ये बाचाबाची होत भांडण झाले। सदर भांडण होत असताना राज व अण्णा या दोघांचे वृद्ध महिला शेवंता भावे यांच्या कानातील सोन्यावर लक्ष केंद्रित झाले। शेवंती भावे यांच्या कानातील सोनं बघून त्यांना त्याची हाव सुटली। राज व अण्णा यांनी आजूबाजूला बघत वृद्ध महिला शेवंती भावे यांचा गळा दाबून हत्या केली। वृद्ध महिला हिची झालेली ही हत्या न वाटता नैसर्गिक मृत्यू वाटावा म्हणून तिला शांतपणे पलंगावर झोपवले आणि 20,000 रुपये किमतीचे कानातले, 20,000 रुपये किमतीच्या सोन्याच्या साखळ्या, 20,000 रुपये किमतीचे सोन्याचे पॅन्डल असा एकूण 70,000 रुपये किमतीचा ऐवज घेऊन निघून गेले। त्यानंतर वृद्ध महिला शेवंती सखाराम भावे यांचा नैसर्गिक मृत्यू झाला आहे अशा पद्धतीने राज व अण्णा हे नागरिकांमध्ये वावरत होते। मृत महिलेचा अंत्यविधी पार पडून 4 दिवस उलटून दागिने गेले कुठे याचा नातेवाईकांनी शोध घेतला असता वृद्ध महिलेचा खून झाला असल्याचे लक्षात आले। मृत वृद्ध महिला शेवंती सखाराम भावे यांचा मुलगा सुरेश भावे याने 26 जुलै 2025 रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आईचा खून करून सोन्याचे दागिने गायब झाल्याबद्दल म्हसळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। उपविभागीय पोलीस अधिकारी सविता गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप काहले आणि त्यांचे पोलीस पथकाने शिताफीने शोध घेतला। या प्रकरणात 16 व 17 वर्षीय 2 अल्पवयीन आरोपींना गजाआड केले आहे। आरोपींवर म्हसळा पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता कलम 103, 311, 5 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे। कर्जत येथील बाल सुधारगृहात त्यांची रवानगी करण्यात आली आहे। शिवसत्ता टाइम्ससाठी अमोल कुमार जैन, म्हसळा। धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।